नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजची जी योजना आहे आपली, ती योजना आहे आपली संजय गांधी निराधार योजना. आणि संजय गांधी निराधार योजनेवर आपल्याला बरेचसे प्रश्न आलेले आहेत. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे मला, की ताई आमचं अकाउंट डीबीटी केलेलं आहे, पण आम्हाला अजून एकही रुपया आलेला नाही. तर ह्यात सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ना, मी तुम्हाला त्याच्याबद्दलही त्याच्यामध्ये आमचं अकाउंट डीबीटी आहे, पण आम्हाला एकही रुपया आलेला नाही. आम्ही केवायसी केलंय, आम्हाला एकही रुपया आलेला नाही. किंवा आम्ही तहसील कार्यालयामध्ये गेलो आहोत, OTP वगैरे व्हेरिफिकेशन केले तरी सुद्धा आम्हाला ₹1 आलेला नाही. या आणि असे बरेच प्रश्न तुमचे मला आलेले आहेत. तर त्याच प्रश्नांवरती मी आज उत्तरं देणार आहे. नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, मध्ये स्किप करायचा नाही, कारण तुमच्याच प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी आत्ता देत आहे. तर तुम्ही जसं मला विचारलं आहे, की आमचं सर्व काही ओके आहे ताई, डीबीटीशी अकाउंट लिंक आहे, केवायसी आहे, आम्ही OTP व्हेरिफिकेशन केले, सर्व काही केलेलं आहे आम्ही, तरी आम्हाला ₹1 आलेला नाही. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा सांगणार आहे OTP व्हेरिफिकेशनचा. तुम्ही OTP व्हेरिफिकेशन केलं असेल, आधार सीडिंग असेल, तुमचं अकाउंट केवायसी पण केलं असेल, सर्व काही केलेलं आहे, तर तुम्हाला जायचं आहे कुठं? तुमच्या तहसील कार्यालयामध्ये. आणि तिथं जाऊन एकदा चेक करायचं आहे की आपलं अकाउंट आधार सीडिंग ते आहे का, ते पण एकदा चेक करून घ्या. आणि तिथं जर ते ऍक्टिव्ह असेल तर पैसे तुम्हाला यायलाच पाहिजेत. किंवा दुसरा मुद्दा, तुमचे 2 अकाउंट आहेत का बँकेचे? बऱ्याच लोकांचं आपली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत असं झालं होतं, की त्यांनी दिलं होतं अकाउंट वेगळंच आणि त्यांच्या वेगळ्याच अकाउंटला पैसे आले होते. मग तुमचं कुठलं वेगळं अकाउंट आहे का? आता काही लोकांनी दिलेलं आहे बँकेचं अकाउंट, पण त्यांचं पोस्ट ऑफिसचं सुद्धा अकाउंट आहे. मग तुमच्या पोस्ट ऑफिसच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत का? त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही का? किंवा मग तुम्ही पोस्ट ऑफिस जर अकाउंट दिलं असेल आणि बँकेच्या अकाउंटमध्ये आधार सीडिंग झालं असेल, तर बँकेच्या अकाउंटला सुद्धा पैसे येऊ शकतात. ज्यांचेही 1-2 अकाउंट असतील, 2-2 अकाउंट ज्यांचे असतील, त्यांनी अवश्य चेक करा. एका अकाउंटला जर पैसे आले नसतील तर दुसऱ्या अकाउंटला पैसे नक्की येतील. कारण का, असं बऱ्याच महिलांचं झालेलं आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. त्यांनी दिलं होतं अकाउंट वेगळंच फॉर्म भरते वेळेस, पण नंतर त्यांच्या वेगळ्याच अकाउंटला आधार सीडिंग झालेलं आहे सरकारकडून, त्यामुळं आणि बँकेकडून. त्यामुळे तुम्ही एकदा चेक करून घ्या की तुमचं अकाउंट जे आहे ते आधार सीडिंग कुठलं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जे दिलं ते झालंय का जे दिलं नाही ते झालंय. 2 अकाउंट ज्यांचे असतील किंवा 3 अकाउंट ज्यांचे असतील, त्यांनी अवश्य हे एकदा चेक करून घ्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा की असं तुमच्याबरोबर झालं का, की तुम्ही अकाउंट दिलं वेगळं आणि वेगळ्या अकाउंटला पैसे गेले. आता काय होतं ना, बऱ्याच लोकांनी मोबाईल नंबर लिंक केलेला नसतो, त्यामुळे आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज पण येत नाही की तुमच्या अकाउंटला हे पैसे क्रेडिट झालेले आहेत म्हणून. त्यामुळे ही प्रॉब्लेम होतो. तर अकाउंट डीबीटी केवायसी काय आहे, तुम्हाला कशासाठी करायचंय, मी त्याचा व्हिडिओ कालच शेअर केलाय. अवश्य तो व्हिडिओ पहा आणि तो व्हिडिओ सर्व नागरिकांसाठी आहे महाराष्ट्रातल्या. तर नक्की पहा. तुम्ही योजनांचा लाभ घेत असाल नसाल तरी तो व्हिडिओ पहा. मी जो व्हिडिओ काल शेअर केलेला आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी शेअर केला काल, आणि नक्की त्या व्हिडिओला तुम्ही सुद्धा आपल्या शेअर करा, जेणेकरून ती माहिती सर्वांना मिळेल. आता ही माहिती, जर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेला आहात, तुमचं OTP व्हेरिफिकेशन केलेलं आहे, तुमचं आधार, पॅन कार्ड, तुमच्या बँकेचे डिटेल सर्व काही जर तुम्ही तहसील कार्यालयाला दिले असतील तर योग्यच आहे. पण जर दिले नसतील तर परत एकदा सांगते, अवश्य तहसील कार्यालयामध्ये जा. तुमचे जे काही असतील ना डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या बँकेचे डिटेल सर्व काही त्या ठिकाणी द्या. तुमचा थंब द्या त्या ठिकाणी. सर्व काही व्यवस्थित क्लिअर करा. त्यांना ही सर्व प्रॉब्लेम जे काही तुमचे असतील ते सांगा की तुम्हाला हे सगळं करायचं आहे. त्यांच्याकडनं हे सगळं करून घ्या. आणि हे सगळं करून सुद्धा पैसे आले नसतील तरी सुद्धा तुम्हाला तहसील कार्यालयामधूनच मदत मिळणार आहे. बाकी तुम्हाला कोणीही मदत कुठंही करू शकत नाही. माझं काम तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला कुठं जायचं ते तुम्ही नक्की जा. आपले बरेचसे नागरिक असे आहेत ज्यांना ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता येत नाही. त्यांना बरेच लोक मोबाईल वापरत नाही, त्यांना माहिती नसतं की कसं काय सगळं काही करायचं असतं. तर थोडं तुम्ही शेजारी पाजाऱ्यांना विचारा, तुमचे जे शिकलेले घरात मुलं असतील त्यांना विचारा की हे आधार सीडिंग काय आहे, केवायसी काय आहे. किंवा बरेच लोक असे पण आहेत माझ्या माहितीमध्ये की ते एकदम निराधार आहेत, त्यांना काही समजत नाही. त्यांना एवढं माहिती की ती पेन्शन आपल्याला पाहिजे, पण बाकी त्यांना कशी पाहिजे काय माहिती नाही. त्यांनी फॉर्म भरलेला आहे पण त्यांना समजत नाही. तर त्या लोकांनी सुद्धा आपल्या तहसील कार्यालयामध्ये जा आणि शेजार बाजारच्या लोकांची थोडी मदत घ्या. शेजारच्या नागरिकांनी अशा निराधार लोकांना रिक्वेस्ट करते हात जोडून की तुम्ही या शेजार जे काही तुमच्या आजूबाजूला निराधार लोक असतील, जे अशा योजनांचा लाभ घेत असतील, त्यांना प्लीज मदत करा. त्यांना तहसील कार्यालयापर्यंत पोहोचवा. किंवा मग त्यांना जर
अजून काही माहिती हवी असेल, त्यांना समजत नसेल की त्यांचं अकाउंट डीबीटीसी कुठलं लिंक आहे, तर तुम्ही त्यांना ई महासेवा केंद्र असतात ना आपली, तर ई सेवा केंद्रामध्ये त्यांना तिथं घेऊन जा. त्यांना सांगा की त्यांना जी मदत हवी आहे ना ती करा म्हणून. प्लीज तुम्ही थोडी मदत करा असं मला वाटतंय. बघा, माझ्या शेजारी जर कोण एखादा निराधार व्यक्ती राहतोय आणि त्याला कुणीच नाही मदत करायला, तर आपणच त्याचे सर्व काही आहोत असं म्हणून आपण थोडीशी त्यांना मदत करू शकतो. तर असं तुमच्या आजूबाजूला कोण राहत असेल तर नक्कीच अशा निराधार लोकांना मदत करा आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्याकडून जी काही मदत त्यांना करता येईल ती आपण करतच आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, बरोबर ना. तर ही नक्कीच एवढी मदत तुम्ही करू शकता. आणि तुम्ही सुद्धा जर कोणी निराधार असाल, तुम्हाला काही समजत नसेल, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांची मदत घ्या. ते लोक नक्की तुम्हाला मदत करतील. तर तुम्हाला करायचं काहीच नाही. सगळं काही काम तुमचं जेवढंही आहे ना या योजनेच्या अंतर्गत, ते सगळं तहसील कार्यालयामधून होणार. तहसील कार्यालयामध्ये ह्या योजनेवर जो काही विभाग त्यांनी, जी काही समिती, महसूल विभाग त्यांनी बसवला असेल, तेच लोक तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहेत. ताई, आम्ही ओटीपी व्हेरिफिकेशन केलेलं आहे, तर ओटीपी व्हेरिफिकेशन केल्यानंतर किती दिवसाच्या आत आम्हाला पैसे येतात, असं एक प्रश्न आपल्याला आला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगणार आहे की बघा, तुम्ही समजा आता हा मे महिना आहे, जर मे महिन्यामध्ये जर तुम्ही ओटीपी व्हेरिफिकेशन केलं असेल, तरी तुम्हाला ते जेव्हा पुढचा हप्ता येईल ना, तेव्हाच तुम्हाला तो हप्ता येणार आहे. जेव्हा तुम्ही ओटीपी व्हेरिफिकेशन करता त्याच वेळेस तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो आणि त्या टेक्स्ट मेसेज आल्यानंतर तुमच्या मोबाईलवर लगेच तुमचं ओटीपी व्हेरिफिकेशन होऊन जातं. त्यामुळे ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्या पैसे येतील असं नाहीच अजिबात. जेव्हा तो पुढचा हप्ता येईल त्याच्यानंतरच तुम्हाला ते ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यावर पैसे येणार आहेत, बरोबर ना. असंच आहे. किंवा अजून जास्त काही माहिती हवी असेल तर तुम्ही त्या स्थानिक ज्या ठिकाणी तुम्ही तहसील कार्यालयामध्ये ओटीपी व्हेरिफिकेशन करता त्यांनाही एकदा विचारा की ओटीपी व्हेरिफिकेशन केल्यानंतर कधी पैसे येतात. पण मला जेवढी माहिती आहे, तुम्ही आज ओटीपी व्हेरिफिकेशन केलं म्हणजे आज पैसे कसं येतील, नाही. जेव्हा तो पुढचा हप्ता येणार असेल तेव्हाच तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन केल्यानंतर पैसे येणार आहेत, बरोबर ना. ओटीपी व्हेरिफिकेशन आपल्याला का करायचं आहे, तर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुम्हीच ती व्यक्ती आहात आणि तुम्हीच हयात आहात आणि ह्या योजनेचा लाभ घेत आहात, म्हणून आपल्याला ओटीपी व्हेरिफिकेशन करायचं आहे. आलं का लक्षात? तर नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल. तुम्हाला लाभ मिळत नाही, काहीही तुमच्या अडचणी असू द्या, तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. नक्की जर माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नसेल तर प्लीज ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच आपला व्हिडिओ शेअर करा आणि त्या लोकांना एवढी मदत तुम्ही नक्कीच करू शकता जे कोणी निराधार लोक आहेत. तर नक्कीच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत भेटूया